आलास जिल्हा परिषद मतदारसंघात संभाव्य उमेदवारांची धाकधूक सुरू झालेली आहे। या मतदारसंघात काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना जितकी ताकदीची आहे तितक्याच पद्धतीने आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही राजर्षी शाहू आघाडीची ही ताकद निर्माण केली आहे। त्यामुळे हा मतदारसंघ जिल्हा परिषद निवडणुकीत लक्षवेधी ठरणार आहे। जिल्हा परिषदेची निवडणूक कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, परंतु संभाव्य उमेदवार मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत। आपल्याला तिकीट मिळावे यासाठी नेत्यांच्या घरी तिथपासून ते नेत्यांच्या अनेक कार्यक्रमात सहभाग होत आहेत। महायुतीचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी तसेच भाजपचे काही मंडळी एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। बऱ्यापैकी पक्ष बंधन बाजूला ठेवून या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक चेहरे एकत्र करून ही निवडणूक लढवतील असे वातावरण पाहायला मिळत आहे। असे असताना गेल्या काही महिन्यांपासून या मतदारसंघातील महाविकास आघाडी महायुतीच्याकडून मागणी केलेले संभाव्य उमेदवारांनी मतदारसंघात आपापले ताकद आजमावण्यास सुरुवात केली आहे। नेत्यांनी अद्याप कोणालाही शब्द दिला नाही। ही परिस्थिती दोन्ही बाजूला इच्छुक उमेदवारांनी मात्र मतदारसंघात गाठीभेटी तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेसमोर जात आहेत। महायुती राजर्षी शाहू आघाडीकडून दादेपाशा पटेल, राजाराम रावण, मुनीर शेख, सुकुमार किनिंगे, मल्लाप्पा चौगले अशी इच्छुकांची नावे आहेत। दरम्यान रुसेवाडीचे यशवंत, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांनीही यड्रावकर गटातून आपली उमेदवारी मिळावी यासाठी नुकतेच हालचाली गतिमान केल्या आहेत। सोशल मीडियातून आलास मतदारसंघ लढवणार अशा पद्धतीचे त्यांचे पोस्ट व्हायरल होत असून त्यांना आलास मतदारसंघ हा जवळून परिचित आहे। त्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे। दरम्यान महाविकास आघाडीकडून ऋषिराज शिंदे सरकार, आय पटेल, प्रशांत शहापुरे ही नावे प्रामुख्याने पुढे आली आहेत। तर गणेशवाडीचे सरपंच प्रशांत अप्पिने, सुकुमार किनिंगे शाहू आघाडीकडून, तर स्वाभिमानीमधून शिर्डीचे माजी सरपंच राहुल सूर्यवंशी हे उमेदवार मतदारसंघात चालतील की नाही याची खास चाचपणी मतदारसंघात दोन्ही आघाडीकडून सुरू आहे। एकंदरीत कुणालाही नेत्यांनी शब्द दिला नाही, मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून उभ्या असलेल्या उमेदवारात मात्र धाकधूक चांगलीच वाढली आहे। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।